श्रीराम. मंडळी, वास्तविक आपला जो अंतरात्मा आहे ना, तो स्वच्छ आणि शुद्ध आहे. पण देहाच्या संगतीत जेव्हा तो येतो तेव्हा त्यास नाना प्रकारच्या सुखदुःखांचा भोग घडतो. हे मागच्या समासामध्ये आपण पाहिलेलंच आहे. संगतीचा परिणाम हा असा आहे. म्हणून जेव्हा माणूस देह धारण करतो तेव्हा तो देह धारण केल्यावर जे लोक शांत होतात आणि विवेकाने आपला देहाभिमान सोडून देतात, तीच लोक धन्य होतात. जगामध्ये आपणच आपले मित्र किंवा शत्रू होत असतो. माणसाला संगतीने गती किंवा अधोगती प्राप्त होते. हे सगळं लक्षात ठेवून माणसाने नेहमी उत्तम संगत धरावी. त्याने आत्मचिंतन करावे, जाणतेपणा संपादन करावा आणि आपले जीवन धन्य होईल किंवा जीवनास धन्यता येईल त्याच गोष्टींचा स्वीकार करावा. आपल्या आत्मसुखासकट सगळं सुख मिळणं हे उत्तम संगतीचं फळ आहे. जीवनामध्ये माणसाने अत्यंत विवेकाने वागावे. जगामध्ये स्थिर असं काहीच नाहीये. मोठे लोक खाली जातात तर खालचे लोक मोठे होतात, हा जगाचा नियम आहे. विद्येमध्ये किंवा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देखील सुद्धा आपल्याला हा अनुभव सगळीकडे येतो. आणि हे जे चक्र आहे ना, ते सदैव चालू असते. प्रयत्न केल्यानेच कार्य साधते, हे लक्षात ठेवून प्रत्येक माणसाने प्रयत्न करावा आणि कार्य साधून घ्यावे, असे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी निरूपण केले आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 17वा, समास 7वा, जगजीवन निरूपण. श्रीराम. मुळी उदक निवळ असते, नाना वल्लीमध्ये जाते, संगदोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. आत्मा आत्मपणे असतो, देह संगे विकारतो, साभिमाने भरी भरतो भलतीकडे. वस्तूला जशी संगत लागते तसा तिच्यामध्ये फरक पडतो. याच न्यायाने सत्संगतीने माणूस तरतो. आपण स्वतःचे मित्र बनावे, स्वतःचे शत्रू कधीच बनू नये. या जगात जाणतेपणाची किंमत असते. जाणतेपणा अंगी येण्यास जाणत्याची संगत प्रत्येक माणसाला धरली पाहिजे आणि उत्तम संगती करून आनंदाचा भोग घेतला पाहिजे. पाणी जे असते ते मुळामध्ये स्वच्छ असते. अनेक प्रकारच्या वेली वनस्पतींमध्ये ते पाणी शिरते आणि त्यांच्या संगतीचा दोष लागून ते आंबट, तिखट किंवा कडू बनते. त्याचप्रमाणे आत्मा मुळामध्ये आत्मस्वरूपाने शुद्ध असतो, पण जेव्हा त्याला देहाची संगत लागते की त्याचे शुद्धपण लोपते आणि त्याच्यामध्ये विकार जे आहेत ते उत्पन्न होतात. अभिमानाच्या भरात तो भलत्याच भरीला पडतो. पाण्याला चांगली संगती लागली तर ते चांगले होते. उदाहरणार्थ, पाण्याला उसाची संगत लागली तर पाण्याचा गोड रस होतो, पण विषारी वेलीची संगत लागली तर त्याच प्राण्याचा प्राणघातक रस निर्माण होतो. 18 प्रकारच्या वनस्पती आहेत. प्रत्येक प्रकारात पाण्यास निरनिराळे गुण प्राप्त होतात आणि हे सगळं सांगणं इथं शक्य नाहीये. अंतरात्म्याचं देखील सुद्धा असेच घडते. वेगवेगळ्या देहांच्या संगतीने त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचे वेगवेगळे गुण आढळतात. देहामध्ये जे चांगले असतात ते संत संगतीने कालक्रमणा करतात, म्हणजे संतांच्या सहवासात राहतात. संत संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या विवेकाच्या जोरावर ते देहाभिमान सोडून जातात. विवेकाने त्यांची देहबुद्धी नष्ट होते. पण पाणी व अंतरात्मा याच्यामध्ये फरक आहे. पाणी पंचभूतांपैकी आहे म्हणून त्या पाण्याचा नाश होतो. अंतरात्मा हा अविनाशी असल्याने तो आत्मानात्मविवेकाने देहातून बाहेर पडतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तो विचाराने आपण प्रत्येक माणसाने ओळखावा. ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्याला आणखी किती सांगायचं. ज्याने त्यानेच हे सर्व काही समजून घेतलं पाहिजे. जो स्वतःला सांभाळतो तो स्वतःचा मित्र समजावा. जो स्वतःचा नाश करतो तो स्वतःचा शत्रू समजावा. जो स्वतःचे अकल्याण करायला निघाला असेल
त्याला आडवे जाण्यात काही अर्थ नाही. एकांतामध्ये जाऊन तो स्वतःच आपला जीव घेतो. जो स्वतःच आपला घात करून घेतो तो आत्महत्यारापातकी समजावा. म्हणून आत्मानात्मविवेक करणारा साधू धन्य आहे. पुण्यवान पुरुष संत संगती धरतो, तर पापवान पुरुष वाईट संगती धरतो, आणि त्या संगतीमुळे एकाला उत्तम गती मिळते तर दुसऱ्याला अधोगती प्राप्त होते. म्हणून माणसाने उत्तम संगती धरावी, आपणच आपली काळजी घ्यावी. जाणत्या माणसाचे विचार घेऊन आपल्या अंतर्यामी त्याचे विवरण करावे. इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीकडे जो जाणता असेल त्यास सुख लाभते, आणि जो नेणता आहे तो दोन्हीकडे अविवेकाने वागतो. जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा व जो नेणता आहे तो राक्षस समजावा. या दोन्हीमध्ये जे विशेष असेल, योग्य आणि ग्राह्य असेल ते ओळखून ग्रहण करावे. जो जाणता असेल तो सगळ्यांना मान्य होतो, तर जो नेणता आहे तो सर्वांना अमान्य होतो. ज्याच्या योगाने आपण धन्य होऊन जाऊ तेच आपण ग्रहण करावे. उद्योगी आणि शहाण्या माणसाची संगत जर आपण धरली तर आपण देखील उद्योगी आणि शहाणे बनतो. आळशी आणि मूर्ख माणसाची संगत आपण धरली तर आपण देखील आळशी आणि मूर्ख बनतो. उत्तम संगतीपासून सुख हे फळ मिळते, तर अधम संगतीपासून दुःख हे फळ मिळते. असे जर आहे तर मग आनंदाचा अभेर करून मुद्दाम दुःख पत्करणे काही योग्य नाही. सर्व आजूबाजूला सर्व जगामध्ये हे उघड दिसते. लोकांमध्ये पुष्कळ पाहायला सापडते. काही जी लोक असतात ती सत्संगतीने वागतात, तर काही लोक जी असतात ती असत संगतीने वागतात, तर काही लोक असत्य संगतीने बिघडतात. या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जगामध्ये सज्जन आणि दुर्जन हे राहणारच. सज्जन सुखदायक तर दुर्जन दुःखदायक असणारच. तसे या अशाश्वत जीवनामध्ये खाली जाणे आणि वर चढणे हे प्रकार व्हायचेच. जीवनामध्ये हा धर्म ओळखून आपण आपले कल्याण करून घ्यावे. सज्जनांशी जर योग आला तर सगळ्या चांगल्या गोष्टी जुळून येतात, आणि जर दुर्जनांशी योग आला तर सगळ्या गोष्टींचा विचका होतो. असे असल्यामुळे आपली सगळी कामे विवेकी पुरुषाच्या संमतीने करीत जावी. समजा एखादे अनपेक्षित संकट आपल्यावर आले तर न घाबरता विवेकाने आपण त्यातून बाहेर पडावे. विवेकाने संकटातून बाहेर पडल्याने मनाला फार मोठे समाधान लाभते. जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुर्जनांची संगत घडते. त्या योगाने पदोपदी आपला मानभंग होतो. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात. या कारणाने आपले महत्त्व राहील असेच आपण वागावे. मनुष्य जर शहाणपणाने प्रयत्न करील तर त्या गुणाने माणसाला काहीच कमी पडणार नाही. त्याच्या प्रयत्नाने त्यास सुख संतोष लाभेलच, पण लोकांमध्ये त्याचा गौरव सुद्धा होईल. जगामध्ये आणि मानव समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, त्यास इलाज नाही. जो माणूस हे समजून जगतो त्यास सुख संतोष लाभतो. या पृथ्वीवर पुष्कळ नररत्ने आहेत, त्यांना जाणून घ्यावे आणि आपण विचार करावा. अशा प्रकारे जीवन समजले म्हणजे आपल्या अंतर्यामीच आपल्याला प्रचिती येते. एक दरिद्री तर एक श्रीमंत, एक वेडा तर एक विद्वान, अशी जगाची राहाटी पूर्वीपासून चालत आली आहे. हा भेद असाच कायम राहणार. एकेकाळी संपत्तिमान असलेले पुरुष कालांतराने काही काळाने संपत्तीहीन बनतात आणि नवीन संपत्ती असलेले पुरुष पुढे येतात. हे सगळे आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो. विद्येच्या आणि ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा असंच घडतं. एक भरते आणि दुसरे रिकामे होते. रिकामे झालेले पुन्हा भरते. कालांतराने जे भरलेले ते पुन्हा रिकामे होऊन जाते. सगळ्या सृष्टीचा व्यवहार हा असा चालतो. दुपारची सावली जशी तात्पुरती तशीच संपत्तीची स्थिती असते. माणसाचे आयुष्य न कळत हळूहळू कमी होत जाते. बाळपण जाते, तरुणपण जाते आणि म्हातारपण प्रत्येकाला अनुभवास येते. हे ओळखून प्रत्येकाने आपापल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. आपण या देहाला जसे वागवावे तसे वागायला तो शिकतो. माणसाने जर प्रयत्न केला तर त्याला कोणतेही कार्य साध्य करता येते. असे असल्याने मग विनाकारण कष्ट करण्याचे काहीच कारण नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपण नाम समास 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
तुम्हाला हा जगजीवन निरूपण नाम व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील तत्वनिरूपण या व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.